जालना जिल्हा पोलीस दलाने बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर पश्चिम बंगाल सीमेवरून बांगलादेशात निर्वासित केले आहे। ही कारवाई जिल्हा विशेष शाखा आणि पारत पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। इमदार हुसेन मोहम्मद उली अहमद उर्फ सिपोन वय 26 आणि हुमायून कबीर मोहम्मद उली अहमद वय 40 हे 2 बांगलादेशी नागरिक कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होते। याबाबतची माहिती मिळताच 27 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या विरुद्ध पारध पोलीस ठाण्यात पारपत्र कायदा आणि परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। न्यायालयीन प्रक्रिया आणि शिक्षा या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपण पत्र सादर केले। न्यायालयाने दोन्ही आरोपींना बेकायदेशीर घुसखोरी आणि वास्तव्याबद्दल दोषी ठरवत 1 वर्षाचा कारावास आणि 2,500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती। शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार केंद्र सरकार आणि बांगलादेश दूतावास यांच्याशी योग्य पत्रव्यवहार करण्यात आला। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 28 डिसेंबर 2025 रोजी या दोन्ही घुसखोरांना पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील वैष्णव नगर येथे नेण्यात आले। तेथे 119वी बटालियन बॉर्डर सुरक्षा दल यांच्या मदतीने त्यांना बांगलादेशात हस्तांतरित करण्यात आले। या कारवाईमध्ये जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, पुरुषोत्तम देशमुख, शंकर खरात, भाऊसाहेब लहाने, प्रतापसिंग सुंदरडे, सत्यभामा चव्हाण, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक नेमाने, सुभाष जायभाय, गणेश पायघन यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे।